हॅलो. हा हॅलो. अगं मी ऐकलंय तू नापास झालीस. हो ना. अगं मी तरी तुला म्हणलं होतं माझ्यासारखा अभ्यास कर ग तू. तू कसा करायचा रे अभ्यास? आता हे बघ मी तुला सांगतो तसा अभ्यास करायचो मी. हा. अगं मी ना अगरबत्ती पेटवायचो आणि तिच्या उजेडाखाली मी अभ्यास करायचो. ए बस कर, लई नको फेकूस तू. अय तुला काय मी काय फेकणारा वाटवलो काय? हा मग जरा कमी फेक की. हे बघ तुझ्या आणि तुझ्या पप्पाच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा मोदी साहेबांची चहाची टपरी होती का, हम्म. अगं त्या टपरीवर मी बिड्या विकल्यात. किती खोटं बोलतोस, किती खोटं. अय खोटं बोलायचं सवय नाही बरं का मला. अगं मी सायकलीत पेट्रोल टाकून पुण्याला गेलेला माणूस आहे आणि मी कशाला खोटं बोलू. आई शपथ. ए जा रे तू भिकाऱ्या. अगं तू काय मला भिकारी समजलीस का काय ग? हो पक्का भिकारी आहे तू. हे बघ तुझ्या माहितीसाठी सांगतो, कालच मी बांधावरचं काँग्रेस विकून फॉर्च्युनर घेतली. हम्म. नाही खरंच घेतली मी फॉर्च्युनर काल बांधावरचं काँग्रेस विकून. हो हो घेतली असतील. मग काय झालं तिचं? अरे पण तिच्या टायरवरती आमचं कुत्रं मुतलं, त्याच्यामुळे मी आता तिच्या आमच्या गड्याला देणार आहे. काय पण काय पण नाही ग, तुला माहित नसेल तर सांगतो, अंबानी सुद्धा मला ओळखतय. मला नाही विश्वास ह्या गोष्टीवर आणि तुझ्यावर पण. विश्वास नाही? अगं कालच माझ्या पोटात डचमळत होतं म्हणून मी अंबानीच्या बाथरूम मध्ये जाऊन आलोय काल. अरे बास कर ना आता, किती फेकतोस तू अजून? अगं तुला काय मी फेकणारा वाटवलं काय? अगं कालच मी नवं करकरीत विमान आणलंय घरी. आणलं असशील खोटं खोटं, ते पण कागदाचं. खोटं खोटं नाही ग, खरं खरंच आणलंय. अगं माझा अभ्यासच अगरबत्तीच्या उजेडाखाली झालाय. तुझा अगरबत्तीच्या उजेडाखाली झालाय म्हणतोयस ना? हा. मग माझा तर आहे ना एका माचीसच्या काडीखाली झालाय. हे तर काहीच नाही. जेव्हा आमच्या घरी लाईट नसायची ना, तेव्हा मी आयफोनची टॉर्च लावून अभ्यास करायचो. बास कर तू, लय नको फेकूस आता. बरं जाऊ दे, आज नाही लय फिकीत, कारण मी आज नवीन इयरफोन घेतलंय ना, त्याची पार्टी द्यायची मला माझ्या मित्रांना. अरे देवा, उचल मला लवकर उचल. अगं तसं म्हणू नको बरं का, देव ऐकत असतंय. खरंच उचलीन तुला देव. ठेवतो का तो फोन? नालायक कुठल्या. हा जाऊ दे, आता तू रागात आली वाटतं. ठेवतो हा. फेका फाकी करणाऱ्या गावात तू एकटाच आहे फेकणारा फक्त. ठेव फोन.